अखेर आपण बघतोय कांस्य पदकावरती आपला नेम धरला आणि कांस्य पदकाची कमाई केलेली आहे। खरं तर सुवर्ण पदक स्वप्नीलला मिळेल अशा अपेक्षा व्यक्त केली जात होती, पण हेही नसे थोडके की या 8 म्हणजे अंतिम फेरीमध्ये 8 नेमबाज जे होते ते अंतिम फेरीमध्ये होते आणि या सगळ्यांचं आव्हान स्वीकारत कांस्य पदकावरती त्यांनी आपलं नाव कोरलेलं आहे। पुन्हा एकदा एका पदकाची कमाई भारतीय खेळाडूंनी आपल्या खात्यात केलेली आहे। अर्थात त्याच्या घरच्यांचं अभिनंदन केलं जात आहे, त्याच्या घरच्यांनी त्याला शुभेच्छा व्यक्त केल्या होत्या। स्वप्नीलचा आतापर्यंतचा संघर्ष मेहनत याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केलेल्या होत्या आणि या सगळ्या मेहनतीचा अखेर आज त्यांनी चीज केला असं आपण म्हणूया। मला खात्री होती अरे अब तुझा काम चालू कर एक श्वार दे त्या दोघांचा। भारतीय खेळाडूंनी पुन्हा एकदा आपल्या खात्यात एका पदकाची कमाई केलेली आहे। स्वप्नील कुसाळे हा अंतिम फेरीत पोहोचलेला होता। नेमबाजीच्या 12-13 वर्षाची स्वप्नीलची तपश्चर्या, त्याचं जे कष्ट आहे तो कधीही भुलणार नाही आणि आपला तिरंगा झेंडा तो कधीही खाली पडू देणार नव्हता याची मला खात्री होती। भले तो तिसरा आला तरी चालेल, पण त्यानं तिरंगा झोळी आपला फडकत ठेवलेला आहे याचा मला अभिमान वाटतो। धन्यवाद। भारत देशात सगळा झेंडा पत्करला याचा अभिमान आहे मला। जय हिंद, जय महाराष्ट्र। खूपच अभिमान वाटत आहे की माझ्या भावाने आपल्या देशासाठी ब्रॉन्झ मेडल मिळालं, त्याबद्दल मी सर्व देशवासियांचे आभारी आहे आणि पूर्ण सगळे जगातले ज्यांनी बघितले आहे त्यांना सर्वांचे मी मनपूर्वक आभारी आहे। काय कशा पद्धतीने सपोर्ट केला तुम्ही फॅमिली म्हणून? गेले अनेक वर्षे, गेले 14-15 वर्ष आम्ही त्याच्यासाठी जे परिवारानं कष्ट सोसलेलं आहे ते आम्ही शब्दामध्ये बोलू शकत नाही। फार मोठा तपश्चर्या आमची आहे आणि यामध्ये त्याचं फार मोठं कष्ट जे आहे त्याचं कष्ट फार मोठं आहे हे आम्ही विसरून चालत नाही। मोठं योगदान याच्यामध्ये वाटतंय आपल्याला? आपलं योगदान तर आहे, पण आमच्या परिवाराचं योगदान आहेच, त्याशिवाय त्याच्या ज्या कोच मॅडम आहेत दीपाली देशपांडे मॅडम, हे यांचं फार मोठं श्रेय आहे। कारण त्यांना परवाच गुरुपौर्णिमेची बोलून दाखवलेलं आहे की माझ्या त्या कोचच नाहीत दीपाली देशपांडे मॅडम, तर त्या माझ्या आई सुद्धा आहेत आणि तेवढ्या माझी ते काळजी घेत आहेत। त्यामुळं दीपाल देशपांडे यांचं तितकंच आमच्या इतकं त्यांचं ते श्रेय आहे असं मी समजतोय आणि साऱ्या देशवासियांच्या शुभेच्छा आणि त्यांचं प्रेम आहे, यामुळे हे त्याला पुण्यही मिळालेले आहे। माझी आई, माझे आजोब, माझे वडील या सर्वांनी मेहनत करून आम्हाला मोठं केले। माझ्या दोघा भावांना, आम्ही दोघे शिक्षक आहोत आणि त्यांच्या कष्टाचं शीज झालेलं आहे। आम्ही आता मॅच बघताना अगदी आमच्या डोळ्यातून पाणी येत होतं। खरोखर आम्ही सुवर्ण पदकाच्या आशेनं बघत होतो, पण दुर्दैवानं आम्हाला मिळालं नसो, पण माझा तिरंगा झेंडा माझ्या मुलगांना खाली पडू दिला नाही याचा मला सार्थ अभिमान वाटतो। यासारखे दिग्गज खेळाडू आहेत ते दिले आम्ही, त्याच्यानंतर आता कुसळेचं नाव लागलेलं काय सांगा? नक्कीच मला अभिमान वाटतो की या जिल्ह्यामध्ये विशेषतः आणि महाराष्ट्रामध्ये बोललं जातं की कुसाळे म्हणजे नेमबाजी, कुसाळे म्हणजे नेमबाजी। कारण यापूर्वी जयसिंगराव कुसाळे नावाचे आमचे एक फार मोठे नेमबाज होऊन गेले, ते वारलेले आहेत आणि आम्ही त्यांच्याच कुटुंबातले आहोत का असं आम्हाला विचारलं जातं। पण त्यांचा परिवार वेगळा, आमचा वेगळा, त्यांचं गाव वेगळं, आमचं गाव वेगळं आणि पण या ठिकाणी कुसाळे परिवाराचं आणि महाराष्ट्राचं, जिल्ह्याचं, देशाचं नाव स्वप्नीलला अगदी चांगलं केलेलं आहे, त्याबद्दल आम्हाला गर्व वाटतो। आणि माझं गाव छोटं गाव आहे, 1200 वस्तीचं माझं गाव आहे। आमच्या परिवाराचं, गावाचं नाव त्यांनी उज्ज्वल केलं, यात मला फार मोठा आनंद वाटतो। तारा चमकू शकतो हे स्वप्नीलनं दाखवून केलेलं आहे। हा, जर माणसाची मोठी इच्छाशक्ती असेल तर त्या ठिकाणी अगदी खडकावर सुद्धा असो, डोंगरामध्ये असो, कुठेही माणूस असतो तो आपला चमक दाखवू शकतो, हे त्यानं स्वप्नीलनं अगदी सिद्ध करून दाखवलेलं आहे। कारण भले पैसा जवळ असो नसो, जर मेहनत असेल आपल्या अंगामध्ये, आपली इच्छाशक्ती मोठी असेल तर त्या ठिकाणी मात्र माणूस आपलं करिअर त्या टोकापर्यंत पोहोचू शकतो, हे त्याच्या कार्यातून सिद्ध झालेलं आहे। स्वप्नील जो आज पदक जीता है, यह पदक हमें सारे देशवासियों के लिए समर्पित किया है उन्होंने। आज हमें गर्व है कि स्वप्नील का एक स्वप्न था कि मुझे ओलंपिक में पदक जीतना है, अपने परिवार के लिए, गांव के लिए, सारे देशवासियों के लिए उसने पदक जीता है। हमें सभी लोगों को इसका गर्व है, अभिमान भी होता है। कितने साल से स्वप्नील मेहनत कर रहा है, किस तरह से इसके मेहनत को आप देखेंगे?
जब स्वप्निल ने 8वीं कक्षा पास की तब से यह अपने नेमबाजी का सराव करता रहा। आज तक उन्होंने कभी अपने इस खेल में कभी आलस नहीं किया, कोई दिरंगाई नहीं की। हमेशा एक दिन वो खाना खाने के लिए रुकता था, लेकिन अपना प्रैक्टिस कभी नहीं उसने रुका दिया। मुझे गर्व है कि हमेशा यह हम जब फोन करते थे तब यह हमेशा अपने प्रैक्टिस में रहता था। अपने फायरिंग का आवाज हमें सुनने मिलता था जब हम फोन करते तब हमें अच्छा लगता था। कसं स्वागत आता स्वप्नीलचं करणार आहे, कारण तो आता एक अभिमानाचा क्षण घेऊन परततोय। हा, आम्ही नक्कीच या ठिकाणी अगदी कोल्हापूरपासून त्याचं जंगी स्वागत करू आणि माझे सारे गाववाले, सारे माझे मित्र, नातेवाईक, आम्ही सगळेजण त्याचे अगदी चांगल्या प्रकारे स्वागत करू, या ठिकाणी जल्लोष करू आणि देशाचा तिरंगा ध्वज हमेशा के लिए, सिर्फ आज नहीं हमेशा के लिए हमें हम ऊंचाई देंगे। आपण ज्यावेळेला मॅच बघत होता त्यावेळेला मनामध्ये काय भावना येत होत्या, धाकधूक सगळी वाढली होती, पॉइंट धाकधूक होती. अगदी काही पॉइंट न पुढे माग होत होता. ती घालमेल कशी होती? हो, अगदी मनामध्ये घालमेल फार मोठी होती, कारण काही पॉईंट मध्ये तो मागे पुढे होत होता आणि त्यामुळं ज्यावेळी तो 6व्या स्थानावरून 5व्या स्थानावरती आला, 5व्यावरून तो ज्यावेळी 4थ्या स्थानावर आला, 3ऱ्यावरती आला, त्यावेळी अगदी धाकधूक होती. ज्यावेळी तो 3ऱ्या स्थानावर आला त्यावेळी मला वाटत होतं की खरंच तो 2ऱ्या स्थानावर येतो की काय, आणि शेवटी तो 3ऱ्या स्थानावरती पोहोचला. भले ठीक आहे, आणि या ठिकाणी त्यानं पदक जिंकलं, आपला तिरंगा ध्वज फडकवला आहे, मला अभिमान वाटतो. 1952 नंतर फक्त दुसरं पदक आहे कोल्हापूरसाठी. ऑलिम्पिकचं हो, या कोल्हापूर जिल्ह्याला ऑलिम्पिकचं पदक नव्हतं आता नेमबाजीतलं, असं मला वाटतंय. हो ना, दुसराच व्यक्ती आहे ज्याने इंडिव्हिज्युअल पदक घेतलेलं आहे. खाशाबा जाधवांच्या नंतर हा दुसराच आहे स्वप्नील कुसाळे नेमबाजीतला, आणि खरोखर त्याचा या जिल्ह्याला आणि आपल्या महाराष्ट्राला फार मोठा सार्थ अभिमान वाटतो. नक्कीच त्याला तुम्ही, आणि विशेषतः तुम्ही सर्वांनी एवढी मेहनत घेतलेली आहे, एवढ्या घाईघाईने तुम्ही आलात, मी तुमचं खरोखर कौतुक करतो. कारण अजून त्याचा म्हणजे तो जिंकायचा होता, थर्ड असो, सेकंड असो, फर्स्ट असो, पण तुम्ही तुमच्या सगळ्या ह्या चॅनलच्या ज्या बातम्या तुम्ही यासाठी आलेला आहात, मी तुम्हाला सर्वांचं आणि देशवासियांचा आभार मानतो या ठिकाणी. सर, तुम्ही त्याचा खेळ बघितला, तो कसा लढला वाटते तुमच्या शब्दात सांगा. आता गेले अनेक वर्ष मी त्याचा खेळ बघतोय, पण कुठं फक्त त्याची बातम्या वाचतोय, मी टीव्हीला फक्त त्याची बातमी बघतोय, त्याचा प्रत्यक्षात मी कधी खेळ फारसा पाहिला नाही. आम्ही बघतोय खेळ तर कुठं आमच्या मोबाईलवरती बघतो. मला त्याचा गेम त्याच्या जागी, त्याच्या त्या पॉईंट ठिकाणी, म्हणजे खेळाच्या ठिकाणी जाता आला नाही मला. पण आम्ही ज्यावेळी मोबाईलला त्याचा गेम बघतो, लॅपटॉपला बघतो, त्यावेळी खरोखर त्याची खेळाची चिकाटी फार मोठी दिसून येते. कारण अगदी पॉईंटमध्ये तो खालीवर असतो, आणि ही त्याची मेहनत खरोखर त्याच्या श्रेयाला खरोखर कारणीभूत ठरली. त्याचं स्वप्न हे फार मोठं होतं आणि ते त्यानं पुरं करून दाखवलेलं आहे. असं स्वप्न देशातल्या सगळ्या तरुणांनी हे करून दाखवावं असं मला वाटतं. मला सांगा, तुमचा लेकरू जो आहे ते लहानपणापासून घराच्या बाहेर होतं, सणासुदीला पण घरात पोहोचत नव्हतं. आज जगामध्ये शूटिंग मध्ये आपलं नाव कमवलंय, भारतासाठी शूटिंग मध्ये मेडल मिळवून दिले. आई म्हणून काय भावना आहे? मॅच बघताना आम्ही आता आमची घालवड झालेली, तर आम्हाला वाटत काय आता मुलगा एकदम वरती चाललाय म्हणले, आम्ही विठ्ठलाचा मीनं धावा केला, डोळ्यातनं अश्रू आले आम्हाला. ते अश्रू आम्हाला आनंदाचं होतं, आमचा विश्वास होता मुलावर, म्हणून आम्ही. आपल्यासोबत स्वप्नीलचे वडील आहेत, कशा पद्धतीने संदीप घे, संदीप. तर आपण पाहतोय की आता ऑलिम्पिकमध्ये संदीप कुसाळेला कांस्य पदक मिळाल्यानंतर संदीपच्या घरी सगळ्यांची गर्दी झालेली आहे. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी त्याच्या आईवडिलांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करत होते. भारतासाठी खऱ्या अर्थानं हा क्षण कभी खुशी कभी गम असाच असणार आहे, कारण की जर आपण कुसाळेची कामगिरी जर बघितली, स्वप्नीलची जर कामगिरी बघितली, तर 21, 22 आणि 23 या तिन्ही वर्षांमध्ये त्यांनी सुवर्ण पदकांची लयलूट केलेली होती. मात्र स्वप्नीलला ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झवरती समाधान मानावं लागलेलं आहे. अधिक माहितीसाठी जाऊयात आपले प्रतिनिधी सिद्धेश कांसेंकडे. सिद्धेश, जसं मी म्हणत होतो की हा क्षण आपल्यासाठी कभी खुशी कभी गम असा आहे, कारण की ऑलिम्पिकमध्ये खाशाबा जाधवांनंतर महाराष्ट्राला हे पहिलं पदक आहे. मात्र स्वप्नीलच्या परफॉर्मन्सचा जर विचार केला तर सुवर्ण पदकावरनं ब्रॉन्झवरती त्याला समाधान मानावं लागतंय.
असं असलं तरी हे पदक आपल्यासाठी, भारतासाठी आणि खास करून महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं आहे, कारण 72 वर्ष लागली आहेत महाराष्ट्रात ऑलिम्पिक पदक यायला. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजांनी जबरदस्त कामगिरी केली. सुरुवात मनू भाकरने, त्यानंतर मनूनच सरबजोतसह दुसरं मेडल भारताला दिलं. पण आज जे तिसरं मेडल मिळालंय त्याचं मोल खूप फार मोठं आहे, कारण ते आलंय आपल्या महाराष्ट्रातून, आपल्या कोल्हापूरच्या मातीतून. स्वप्नील कुसळे, अवघ्या 28 वर्षांचा हा पोरगा महाराष्ट्राला, भारताला ऑलिम्पिकचं मेडल मिळवून देईल, हेही ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होण्याच्या आधी याचा विचार कुणीही केला नव्हता. पात्रता फेरीत तो 7व्या नंबरवर होता, त्यामुळे तो टॉप 3 मध्ये येईल की नाही ही शंका अनेकांनी उपस्थित केली होती. पण आज ज्या पद्धतीनं स्वप्नील खेळलाय, खरं तर मनू ज्या प्रकारात खेळली तो प्रकार वेगळा होता आणि आज स्वप्नील ज्या प्रकारात खेळला तो प्रकार वेगळा होता. 50 मीटर रायफल 3 पोझिशन या प्रकारामध्ये 3 वेगवेगळ्या पोझिशनमध्ये तुम्हाला फायर करावं लागतं आणि त्यात स्वप्नील कुसळेने तिन्ही पोझिशन्समध्ये चांगली कामगिरी बजावली. सुवर्णपदक, रौप्य पदक थोडक्यात हुकलं असलं तरी जे मिळालंय त्याचं मोल कमी नाहीये. ऑलिम्पिक पदक मिळालंय त्याचं मोल कमी नाहीये, कारण की महाराष्ट्रासाठी हे पदक फार महत्वाचं आहे. खाशबा जाधवांनंतरचं हे पदक आहे. स्वप्नील कुसळेच्या वडिलांना कॉन्फिडन्स होता. आपले जेव्हा सगळे माध्यम प्रतिनिधी त्यांच्याकडे गेले होते तेव्हा ते म्हणत होते की स्वप्नील आज पदक घेऊन येणार आहे. भारताचा विजयी झेंडा तो पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तो फडकवणारच आहे. नक्कीच प्रत्येक बापाला हा विश्वास असतो आणि तसाच स्वप्नीलचा विश्वास स्वप्नीलच्या वडिलांनी दर्शवला होता. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की स्वप्नीलने आज जी कामगिरी बजावली आहे ती येत्या भावी पिढीसाठी खरोखरच, तुला फक्त एकच बोल सिद्धेश, पुढच्या पिढीसाठी खूप प्रेरणादायी अशी ठरणारी आहे. कारण स्वप्नील कुसळे याची सुरुवात अगदी छोट्याशा गावातून, कोल्हापूरच्या एका छोट्याशा गावातून झाली होती. 1ली ते 4थी पर्यंत तो जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकला होता आणि तिथून पुढे त्यानं आपली नेमबाजीची आवड जोपासली. हळूहळू तो पुढे गेला. आज तो सेंट्रल रेल्वेमध्ये कार्यरत आहे. पण त्यानं आज एक मोठी कामगिरी बजावली आहे. महाराष्ट्रासाठी ही अभिमानास्पद कामगिरी आहे. 1952 मध्ये हेल्सिंकीमध्ये खाशाबा जाधवांनी कांस्य पदक जिंकलं होतं कुस्तीचं आणि त्यानंतर तब्बल 7 दशकानंतर महाराष्ट्राच्या भूमीत ऑलिम्पिकचं पदक येणार आहे आणि तेही स्वप्नील कुसळेच्या माध्यमातून. खरं आहे तू सांगतोस त्या पद्धतीनं की महाराष्ट्रामध्ये हे ऑलिम्पिकचं पदक आलेलं आहे स्वप्नीलच्या माध्यमातून. स्वप्नीलचा परफॉर्मन्स होता तो क्षणाक्षणाला वाढत गेला होता. मात्र ही जी शूटिंग कॉम्पिटिशन असते याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. जसं तू म्हणालास की अंतिम 7 मध्ये तो आला होता, त्याच्यानंतर त्याची निवड होईल की नाही, पदकांपर्यंत तो पोचेल की नाही पोचेल ही सुद्धा धाकधूक होती. मात्र स्वप्नीलला कॉन्फिडन्स होता, त्याच्या पालकांना कॉन्फिडन्स होता आणि आपल्याला महाराष्ट्रातल्या लोकांना म्हणजे महाराष्ट्रीयन लोकांना वाटत होतं की स्वप्नील सुवर्ण पदक घेऊन येईल, रौप्य पदक घेईल. पण मात्र त्यांनी किमान आता कांस्य पदकाची कमाई केलेली आहे. सिद्धेश, नक्कीच ही मी मगाशीच म्हटलं त्याप्रमाणे कांस्य पदक हेही नसे थोडके, कारण 50 मीटर 3 पोझिशनमध्ये आज तो जेव्हा पोहोचला तेव्हा 3 वेगवेगळ्या प्रकारात त्याने जी कामगिरी केली आहे ते बघा. 198, 197 आणि 195. 590 त्यानं क्वालिफाईंग राऊंडमध्ये मिळवले होते आणि आज त्यानं 589 गुणांची कमाई केली आहे आणि ही कमाई त्याला कांस्य पदक मिळवून देण्यासाठी पुरेशी ठरली आहे. सिद्धेश, तुला 1 मिनिटामध्ये थांब